स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. तर आजचा विषय आहे का भुईमूग पेरणीसाठी कोणतं व्हील्स जोडायचं आणि किती बियाणं एकरी लागतं. अर्ध्या एकराला एकरीला किती बियाणं लागतं. तर माझं यंत्र भूमी कंपनीचं आहे आणि त्या भूमी कंपनीच्या व्हील्सची मी माहिती सांगत आहे. तर शेंगदाणा पेरण्यासाठी तुम्ही 4 नंबरची व्हील्स जोडू शकता. बघू शकता ही अशी व्हील्स आहे 4 नंबर. तर माझं अवजार 7 फणी आहे. 7 फणीला मला 23 ते 24 किलो शेंगदाण्याचं बियाणं अर्ध्या एकराला लागतं आणि 48 ते 49 म्हणजे 50 किलो मला एकरी शेंगदाणा पेरण्यासाठी लागतं. कारण घेरच्या पट्टीचा आकार घेरची पट्टी जी आहे तर बियाच्या आकारानुसारच द्या. बी प्रत्येक खच उचलेल असं नाही. ह्या खचित जरी बियाणं उचललं तर ह्या खचित बियाणं उचलेलं असं नाही. ह्या खचित उचलेल किंवा सलग दोन खची सोडून तिसऱ्या खचीला बियाणं उचललं तरी काही अडचण नाही. बरोबर सायकलिंग होतं. आपण आपल्या यंत्रावर ट्रॅक्टर चालवण्यावर ध्यान द्यायचं. गिअरची पट्टी फक्त बियाचा आकार लहान आणि मोठा असतो. जेवढं सायकलिंग व्हायपुरतंच आपल्या खोंग्यात बियाणं घ्यायचं आणि पाठीमागला 18 दाती गिअर खालीच राहू द्या, 12 दाती वर राहू द्या. काहीच अडचण नाही. योग्यरित्या भुईमुगाची उगवण चांगली होते. भुईमूग पेरणी यंत्राने जर केलेलं भुईमूग असेल तर एक नंबर भुईमूग उगवतात. आपण व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेलेच आहेत भुईमूग पेरणीचं किंवा सेटिंग्स कशा लावायच्या ते आपल्या ह्या चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे व्हिडिओ. ते तुम्ही नक्की बघा. तर भुईमूग पेरणीसाठी तुम्ही ही 4 नंबरची व्हील्स जोडा. धन्यवाद.